सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज आहे महाशिवरात्री. तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आफ्टर व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाईम आपण भेटतोय खूप दिवसानंतर. कारण गाईज, आता माझी बोर्डाची एक्झाम चालू आहे. 3 पेपर झालेले आहेत आणि 3 पेपर बाकी असल्यामुळे आपण भेटत नाही आहोत. आता महाशिवरात्री आहे म्हणून मी हा ब्लॉग चालू केलेला आहे. तुम्ही थोडंफार समजून घ्या मला. मग आपली 26 तारखेला पेपर संपत आहेत, मग तेव्हा आपण ब्लॉग टाकणारच आहोत. ते पण रेग्युलर ब्लॉग असतील आपले. तर गाईज, बघा आता पुढं काय होतं आहे ब्लॉगमध्ये, बघूया. जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर प्लीज कृपया करून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या यूट्यूब चॅनलला. आमची मस्ती हे आपलं चॅनलचं नाव असल्यामुळे आपली मस्ती तुम्हाला दाखवायची आहे. आमची मस्ती. आम्ही आता मामाच्या गावाला गेलो होतो, म्हणजे मामाकडे गेलो होतो एकच दिवसासाठी. त्याच्या लगेच 3ऱ्या दिवशी पेपर चालू होणार होते. ते काही काम असल्यामुळे आम्हाला जायला लागलं होतं, पण तिकडं आमची मस्ती सुटली नव्हती गाईज. ते व्हिडिओ आम्ही बनवलेत, आता ते इकडं बनवलेत, ते तुम्हाला दाखवायचे आहेत. ते तुम्ही बघा आणि कमेंटमध्ये सांगा ते कसे आहेत. आणि कृपया करून कमेंट करत जावा. मला बघू द्या ना कोण कोण बघतंय, मला समजू द्या जरा. हाय, इतना बड़ा है. So guys, ये है मेरी सिस्टर, प्यारी सी सिस्टर, मेरी मासी की लड़की. अच्छा. और ये है शर्मीली लड़का. नहीं है. और ये है पता नहीं कौन कहाँ से आए. और गाइस, ये देख सकते हो मेरी बहन थोड़ी सी और ये बहुत शर्मा रही है गाइस, आप देख सकते हैं. और ये लड़का बहुत परेशान करता है. इसकी चल ये है खुद को ही मारती वो चल. सो गाइस, आज के इस व्लॉग में हम देखने वाले हैं कुछ इनसे सवाल. उनका इनको सही आंसर देना नहीं है, गलत जवाब देना है. प्लीज जो सही आंसर है वो नहीं बोलना है. चलेगा? तो मैं कुछ सवाल पूछता हूँ. तो आपका पहला सवाल है, दुनिया का राष्ट्रपति कौन है? गलत जवाब देना है. So what is the president of India? प्रेसिडेंट, चीफ मिनिस्टर, प्रेसिडेंट. अरे गलत जवाब देने का है, गलत. प्राइम मिनिस्टर. देखा हमारे इधर कितने पागल और रहते हैं. पागल गाइस, इसको आता ही नहीं है तो हम कुछ नहीं कर सकते गाइस. नरेंद्र मोदी. ओके, बहुत ही लेट जवाब मिला है गाइस. दिया तो सही. हु इज द प्रेसिडेंट ऑफ वही तो You- पूछा तूने. रुक ना, मेरा पूरा क्वेश्चन तो समाप्त होने दे, उसके बाद बोलना. समझ लो. हु इज द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया? ध्रुव गाविस्कर. गाइस, ये मेरे को फंसाना चाहते हैं, देख लो. तू तो देख ही नहीं रहा. नहीं. मंडी 3 इडियट्स मूवी किसने बनाई? कलाकार. गायत्री बाविस्कर. सबसे पानी में चलने वाला प्राणी कौन सा है? कभी चलती नहीं है. ते वरती आहेत, आम्ही इथं जरा व्हिडिओ बनवतोय ब्लॉग साठी. भारत में ऐसा कौन सा इंसान है जिसका नाम भगवान से चालू होता है? सोमेश्वर. गाइस, ये आउट हो चुकी है. गलत जवाब देना था, इसने सही जवाब दे दिया है. अरे भगवान के गाईज, आता मी चाललोय क्लासला.
क्लासवरून आल्यावर भेटू. आता पुढं काय होतंय, मंदिरात तर जायचं आहे, अजून मंदिरात जायचं बाकी आहे. जाऊ आपण मंदिरात, सहपरिवार जाऊ. चला भेटूया थोड्या वेळानंतर. मी आता चाललो आहे घरी आणि तुम्ही इकडं पाठवाय माझ्या रस्त्याची हालतही बघू शकता. आणि इकडं हे बघा खड्डा खोदून ठेवलेला आहे. कन्स्ट्रक्शन अजून चालूच आहे गाईस. किती रस्ता खोदून ठेवलेला आहे. इथं इथपर्यंत बनवलं आहे, ह्याच्या पुढं अजून बनवायचं बाकी आहे. किती महिने झाले माहिती आहे का गाई त्याला? कमीत कमी 2 ते 3 महिने होत आले, अजून रस्ते बनताच आहेत. आणि वरतून त्या बाजूला पण अजून खोदून ठेवलेले आहे. आम्ही मंदिराकडे पोचलेलो आहे, मंदिरात चाललो आहे. इथं हरभोलेचं मंदिर आहे, हल्लंच आहे आता समजा. तिथं समोर मंदिर आहे बघा. चला आता जाऊया मंदिरात. तर काही आपण पोचलो मंदिरात. मंदिर बघू शकता. आम्ही चाललो आहे गायमुखला, ऑलमोस्ट पोचलोच आहे. पण इकडं ट्रॉफिक बघू शकता तुम्ही, खूप ट्रॉफिक लागलेली आहे. इथं दरवर्षी महाशिवरात्रीला ट्रॉफिक लागलेलीच असते. काही आम्ही दरवर्षी येतो इकडं महादेवाच्या मंदिराकडं. बघू शकता तुम्ही किती ट्रॉफिक आहे. आणि हे राहिलं महादेवाचं मंदिर तिथं वरती. ऑलमोस्ट पोचलेलो आहेत. गाईज आम्ही पोचलेले इथं मंदिराकडं. पूर्णी जत्रा भरलेली आहे, तुम्ही बघू शकता इकडं. आणि हे मंदिर आहे. जाऊया आता. गाईज आम्ही मंदिरात आलेलो आहोत. तुम्ही इथं बघू शकता किती गर्दी आहे. पूर्ण खालून अशी लाईन आलेली इकडं वरपर्यंत. गाईज तुम्ही बघू शकता इकडून नजारा वरतून. ट्रॉफिक पण बघू शकतात गाईज, किती मोठी ट्रॉफिक लागलेली आहे. तर गाईज आता आलो आहे घरी. हातपाय तोंड धुवून झालेले आहेत आणि मी घरच्यांसाठी बनवतो आहे लिंबू पाणी. मम्मी कसं बनलं होतं लिंबू पाणी माझ्या हाताचं? पप्पा कसं बनलं होतं? सो गाईज आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कमेंट करायला विसरू नका. आणि मी कमेंट ही संध्याकाळी 5 ते 8च्या मध्ये दररोज बघीन. आणि ज्याचे कमेंट्स मी वाचले त्यांना लाईकही देईन आणि रिप्लायही देईन. तर गाईज तुम्हाला समजेल. बी